भांडायचं का बोल आता, तू विचारलंस का मला? मी कसं भांडेल? आईला भांडेल. हाय फ्रेंड्स, स्वामी समर्थ. मी कल्पना शिंदे आणि शुभम शिंदे. काल माझ्या मिस्टरांना बघायला मुंबईवरून माझी नंदनबाई आणि गाडगोपूरवरून माझी बहीण आली होती आणि थोडं असं इथलं तिथलं विषय चालू होते आणि अचानक कसं आहे आजारी पडले ते सर्व सांगत होती मी त्यांना. आणि तेवढ्यातच असं बोलता बोलता सासूबाईच्या आणि नंदनबाईची थोडी हुज्जत चालू झाली मस्करीमध्ये. तर शुभम, तुला काय बोलायचं होतं या विषयावर? ह्या विषयावर मला काय नाही बोलायचंय, माझ्याकडे नवीन विषय आहे. बोल. तर मित्रांनो, तुम्हाला जर बिझनेस चालू करायचा असेल तेही साड्यांचा, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की ह्या व्हिडिओ मधनं तुम्हाला खूप काही इन्फॉर्मेशन भेटणार आहे साड्यांबद्दल आणि वेगळ्या वेगळ्या ड्रेस आणि कुर्त्यांबद्दल. तर कृपया हा पूर्ण व्हिडिओ बघा. आणि जर बिझनेस चालू करायचा असेल तर ह्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट दिले आहेत, तर तुम्ही त्यांना कॉल करा, ते तुम्हाला सगळं एकदम डिटेलमध्ये सांगतील. नमस्कार मित्रमंडळी, मी आपली कनक परत एकदा आपलं स्वागत करते आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल अजमेरा फॅशन मध्ये. तसं तर आजची जी व्हरायटी बनणार आहे ना, सिल्क साडीची नवीन कलेक्शन ह्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. व्हिडिओ स्किप न करता कंटिन्युअसली पहा बरं का मित्रांनो. आय थिंक तुम्ही थंबनेलवरती पाहिलाच असेल ना, सिल्क साडीच्या नवीन कलेक्शन जी स्वस्त दरामध्ये तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करणार आहे. ज्यांना बिझनेस सुरुवात करायचा आहे किंवा ऑलरेडी त्यांचा बिझनेस आहे पण कमी किमतीमध्ये कुठलाही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती अगर तुम्ही सर्च करत असाल ना, तर अजमेरा फॅशन मध्ये तुम्ही अगदी करेक्ट प्लॅटफॉर्मवरती आलेला आहात. करेक्ट प्लॅटफॉर्म का म्हणते मी, कारण की आपला अजमेरा फॅशन एक असा एक होलसेलर नव्हे तर मॅन्युफॅक्चर रेटने आम्ही तुम्हाला कलेक्शन प्रोव्हाइड करतोय, जेणेकरून तुम्ही एक चांगला स्वतःचा बिझनेस स्टार्टअप करू शकता. कसं काय, कारण की जर आपण एक होलसेलर कडून परचेसिंग केलं ना, तर तुम्हाला मिनिमम काय की मार्जिन कमीत कमी मिळेल आणि प्रॉफिट सुद्धा तुम्हाला कमी मिळेल ना. तर डायरेक्ट जर तुम्ही फॅक्टरीकडून परचेसिंग केलात ना, तर तुम्ही समजू शकता की एक होलसेलचा रेट, एक सेमी होलसेलचा रेट आणि एक डायरेक्ट तुम्ही रिटेलचा रेट, म्हणजे तुम्ही एक मिनिमम 30 to 25, 30, 40, 50% तुम्ही मार्जिन लावू शकता. अकॉर्डिंग आपण ज्या सोसायटीत राहतात किंवा ज्या मार्केट इंडस्ट्रीमध्ये राहतात किंवा ज्या शोरूम मध्ये राहतात त्या बिलॉंग करून तुम्ही आपल्या स्वतःच एक चांगला मार्जिन तुम्ही एक सेटअप करू शकता. तर चला, मी आपल्याला बोर नाही करत आहे, सीधा आपण वळूयात कलेक्शन कडे, जे की मी आपल्या समोर आणलेली आहे ब्युटिफुल कलेक्शन. तसं आपण पाहूयात वन बाय वन कलेक्शन. आज मी आपल्या समोर आणलेली आहे नवीन कॉन्सेप्ट. आपण बरोबर ऐकलंय. तर चला आता आपण वळूयात कलेक्शन कडे. जसं की तुम्ही पाहताय, कॉपर जरीचा ह्याच्यावरती यूज केलेला एक ब्युटिफुल कॉन्सेप्ट ह्याच्यावरती दिसतोय तुम्हाला. वरून तुम्हाला टेसल्स तुम्ही पाहू शकता, किती ब्युटिफुल टेसल्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. आणि हा जो भाग आहे ना, आपला पदरचा भाग आहे. तुम्ही बरोबर ऐकते, हा आपला पदरचा भाग राहणार आहे. पदरला आपल्याला हायलाइट केलेला कॉन्सेप्ट आपल्याला दिसणार आहे. तुम्ही पाहू शकता ओव्हरऑल साडीज मध्ये आपल्याला छोट्या छोट्या बुट्ट्यांचं आपल्याला इथे काम दिसणार आहे. तुम्ही पाहू शकता टोटल ऑल ओव्हर साडीज जो आहे तो कॉपर जरीच आपल्याला वर्क केलेला दिसणार आहे. सोबत अशाच प्रकारचे पोंचमपल्ली पॅटर्न मी तुमच्यासोबत आणलेली आहे. तुम्ही हे पॅटर्न पाहू शकता. म्हणजे ह्याच्यावरती जे आपण पाहू शकता पोपटी कलर आणि आपल्या पिंक कलरचे हे कॉन्सेप्ट आपल्याला दिसणार आहे. टोटल तुम्ही एक युनिक कलेक्शन पाहू शकता. तर ह्याच्यावरती तुम्ही पाहू शकता अगदी कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशनचे आपल्याला डिझाईन पॅटर्न पाहतो. ह्याच्यावरती तुम्ही पाहू शकता येलो कलर असो, सिल्वर कलर जरी कॉन्सेप्ट असो, एक ब्युटिफुलचा टचअप आपल्याला ह्याच्यावरती मिळणार आहे. कलर कॉन्सेप्ट मी तुम्हाला दाखवतेच आहे की किती ब्युटिफुल कलेक्शन ह्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला शेअर करणार आहे. सोबत तुम्ही हा कलेक्शन पाहू शकता. ह्या कलेक्शन मध्ये टोटली आपण पाहू शकता गोल्डन कलर जरीचा कॉन्सेप्ट आपल्याला दिसणार आहे. सोबत ह्याच्यावरती डिझाईन तुम्ही पाहू शकता. टोटली डिझाईनची जर मी गोष्ट करू तर आपल्याला पिकॉक पॅटर्न ह्याच्यावरती तुम्हाला डिझाईन भेटणार आहे. सोबत पाहू शकता ब्युटिफुल कॉम्बिनेशन आपल्याला ते दिलेलं आहे. आणि अशा प्रकारच्या डार्क कॉन्सेप्ट मध्ये ही कलर आता सध्याला जास्त ट्रेंडिंग मध्ये चालू आहेत. अशाच प्रकारचे आपण सोनेरी कलरच्या साडीमध्ये एक डिझाईन फॅब्रिक पाहूया. तर तुम्ही ही कलर कॉन्सेप्ट पाहू शकता. अगदी ब्युटिफुल रिच आणि सिंपल अँड शोबर कलर ऑप्शनचा तुम्हाला हे कलर दिसणार आहे. मल्टी कलर्स याच्यावरती दिलेला आहे तुम्हाला पाहू शकता. आणि सोबतही गोल्डन कलरचा जो जरी काम आपल्याला ह्याच्यावरती विविंगचं काम दिसणार आहे तेही खूप सुंदर पद्धतीने आपल्याला कलेक्शन पाहायला मिळत आहे. मित्रांनो, जर फर्स्ट टाइम आपल्या चॅनलला व्हिजिट झाला असेल किंवा फर्स्ट टाइम आपला हा व्हिडिओ पाहताय ना, मी त्यांच्यासाठी क्लिअर करते. आपल्या अजमेरा फॅशन आपण एक बल्क क्वांटिटीमध्ये म्हणजे सेट टू सेट आपण सेल करतो. आपल्या इथे सिंगल पीसचा काम नाही होत आहे. मला जास्तीत जास्त क्वेश्चन मला हाच कमेंट सेक्शन मध्ये येतो, म्हणून म्हटलं होतं की मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता कंटिन्युअसली पाहिलात ना तर तुम्हाला प्रश्नांची उत्तर तुमच्या या व्हिडिओमध्येच भेटून जातं. पण तुम्ही व्हिडिओ न पाहता डायरेक्ट मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करता, त्याच्यामुळे म्हटलं होतं की व्हिडिओ स्किप न करता कंटिन्युअसली पहा. तसं की राहिली गोष्ट ट्रान्सपोर्टेशनची, तर आपण ट्रान्सपोर्टेशन कडे वळूया. ट्रान्सपोर्ट कशा पद्धतीने राहणार आहे
तर साडी पाहता पाहता आपण इन्फॉर्मेशन देऊयात. जसे की मित्रांनो, जर तुम्ही कुठल्याही विलेजमध्ये असाल किंवा कुठल्याही खेडेगावात असाल, तुम्हाला तुमच्या खेडेगावात माल मागवायचा आहे आणि तुमच्या सिटीपर्यंत तुमचा माल मागवायचा आहे, आमच्या सिटीमध्ये आमचा माल येतो का म्हणून तुम्हाला डाऊट असतं ना, तर नाही मित्रांनो, आपण कसं ऑल ओव्हर इंडिया, म्हणजे तुम्ही कुठल्याही खेडेगावात असे नका, कुठल्याही सिटीमध्ये असे नका, तुमच्या सिटीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी अजमेरा फॅशनची असते. तर जेणेकरून तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा प्रॉब्लेम होणार नाही. तुम्ही न घाबरता ऑनलाईन ऑर्डर तुम्ही देऊ शकता. जसं की आता ही साडीबद्दल आपण गोष्ट करूयात. ही साडी तुम्ही पाहू शकता, 2-in-1 कलरचा कॉन्सेप्ट आपल्याला दिलेला आहे. सोबत जर मी एम्ब्रॉयडरीची गोष्ट करू, एम्ब्रॉयडरी ही तुम्हाला इथे या बॉर्डर मध्ये आपल्याला एम्ब्रॉयडरी दिसणार आहे. बॉर्डर हायलाइट आपल्याला इथे दिसणार आहे. सोबत कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन डिझाईन आपल्याला इथे मिळणार आहे. ब्लाऊज तुम्ही पाहू शकता, ब्लाऊज मध्ये ही तुम्हाला ॲज अ युनिक डिझाईन दिसणार आहे. सोबत ऑल ओव्हर साडीज मध्ये आपल्याला बांधणीचा प्रिंट अँड प्लस तुम्हाला जरीचा कॉन्सेप्टचा विविंग काम आपल्याला दिसणार आहे. तसं तर तुम्ही हे एक चारी तरफ आपण एक टर्न घेऊया. जसं की तुम्ही पाहता, हे सगळं आपल्याला जे आहे ते ट्रेडिशनल साड्यांचा कॉन्सेप्ट आहे आणि इथे आपल्याला मराठी असो, महाराष्ट्र असो, साऊथ असो, नॉर्थ असो किंवा कुठल्याही प्रकारची व्हरायटी आपल्याला ह्या छतामध्ये भेटून जातं. जसे की हे पूर्ण आपल्या ट्रेडिशनल साडींचा डिपार्टमेंट आहे. इथे आपल्याला बनारस साडी, पैठणी साडी, सिल्क साडी, कांजीवरम साडी, पट्टू साडी, गदवाल साडी, अहो भरपूर साडी. जेवढे मी सांगून थकेल ना, तेवढं तुम्ही बघून पण थकणार नाही. तेवढ्या सगळ्या कलेक्शन आणि तेही इंटरेस्टिंग कलेक्शन आहे तिकडे. तर विचार काय करताय मित्रांनो, फटाफट कॉल करायचे, स्क्रीनवरती जे नंबर दिले ना, पटापट जाऊन कॉल करायचे. स्वतःच एक चांगला आपला बिझनेस सुरुवात करायचे. राहिली गोष्ट कितीपर्यंत ऑर्डर करायचंय, तर मिनिमम जर आपल्याला ऑर्डर तर करायचं असेल ना, तर मिनिमम ऑनलाईन सांगते बरं का, विदिन तुम्हाला 20 ते 30-40 हजार रुपये तुम्हाला खर्च, बरोबर ऐकले तुम्ही, 20 to 35-40,000 तुम्हाला आपल्या बजेटमध्ये इन्क्लूड करणं गरजेचं आहे. कारण की आपण छोटा पार्सल जे आहे ते आपण सेंड करत नाही. आपल्याला मिनिमम एक 30 ते 40 किलो पर्यंत पार्सल बसावं तेवढं तुम्हाला ऑर्डर द्यावं लागेल. तर आय होप मित्रांनो कलेक्शन तुम्हाला फारच आवडलं असेल. मी आपल्याला अशा धमाकेदार व्हिडिओ सोबत, तोपर्यंत टेक केअर अँड बाय. तुमचं झालाच असेल तर आता चला बघूया नंदनबाईची आणि सासूबाईची बाचाबच कशा प्रकारे चालू झाली होती. आता आई कसं वाटतं तुम्हाला? एकदम छान वाटतो. छान वाटतो, तुमची लेक आली आहे तर तुम्हाला कसं वाटतं मुलाला बघायला तुमच्या? बरं वाटलं, आली बघायला तर चांगलं वाटलंय. आता समजलं तिला तेव्हा ती आली. आता काय गेली, बापाचा तेराव करून गेली, तसं काय तिनं फोन केला नाही, तिनं विचारलं नाही मिलीस का जगली. आईला येते काय फोन लावता, आई आडानी आईला कधी फोन फोन केला पाहिजे ना, आपण तर फोन केला पाहिजे. आईला समजत नाही नंबर लावायचे, आईला समजत नाही. आईची पोरं नाहीत का, नातवंड नाहीत का, एवढे मोबाईल घेऊन फिरतायत ना, नातवंड आपल्या ह्याच्यामध्ये ते बिझी असतात. हा सकाळी 5 वाजता जातो, तो संध्याकाळी 5 वाजता येतो, 5-6 वाजता येतो एक टाइम. नातवंडाला मेन तर वाढता आहे ना, एक सांगतो. आणि समजा तो मी सकाळी अखेराच अभ्यास करतो 11 वाजेपर्यंत, कधी कधी झोपतो नाही तर नाही झोपत, असंच निघून जातो कॉलेजला, निघून सगळी. तर तुझे असतं हे असतं, मग त्याला काय मी हे करीत नाही का बाबा फोनच कर म्हणून सगळी. मग आता कोणाला सांगणार, बाळाला फोन आहे. आता शुभमचा एक मोबाईल तर तुटला म्हणून त्याचा फोनचा प्रश्नच येत नाही. आणि माझ्या कामात तर मोबाईल अलाउड नाही, त्यामुळे मोबाईलचं आई बहीण होऊन जाते कामात. आणि मग माझा काय, मी काय मोबाईल घेऊनच बसलेली असते. आई तिथं राहते, बहीण इथं आहे. मी सकाळी 8 वाजता, मी 7:30-7:45 घरी सोडते, ती संध्याकाळी 7:30-8 वाजता घरी पोहोचते. मला काही कामं नसतात, जेवण खाऊन काही नसतं. मला बी कळतं ते, मला समजतं. एखादा फोन, आई माझी पोरं पण उशिराने येतात, माझी पोरं पण 9-10 वाजताच येतात घरात, ती लोक घरात नसतात. जंगी सामना चालू आहे आता. लेकीला लावता नाही तो फोन, पोरांची वार्ता लेकीला लावता नाही. तुम्ही लोकांनी पण लेकीला करायला पाहिजे फोन. लेकी आईला आलं असतं सगळं, त्याच्याला आई बसली असते. आई ऑफिस मध्ये गेली अरे मेरा पास है वो, ऐसा ऐसा क्या देख रहा है. भीती वाटत. आणि काय झालं, पास इथं सुसरून गेली.
आणि दादरला असे टीसी प्लॅटफॉर्मला सगळ्याला असं तिकीट आणि मला काय माहिती मी पण आपली चालेल ती लेडीज टीसी त्या बायकांना सगळं तिकीट मी बोलली जाऊ दे माझ्याकडे. आता मी घरी आलो मग अशी तिथं साफ करायला गेली तर बोलली पास्ता मध्ये इकडे माझा स्टेटस होता माहितीये ना तुला काय एसी ट्रेनचा फर्स्ट टाइम जेव्हा मी चढलेलो होते थांब दाखवतो. मी पण रात्रीची एसी ट्रेन मध्ये फुल पसिना एक मित्र होता मला जबरदस्ती चढवला आणि एवढा घाबरलो ना पसिना आतून झालो. चला फ्रेंड, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा कसा होता व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ.